नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या या व्हिडिओमधून श्री स्वामी समर्थ सारामृत अध्याय 10 याचे सविस्तरपणे पठण करणार आहोत. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नर जन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासे नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहते होते आनंदी. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सरापी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले, संसारात उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार, यामाजी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात यापरी विचार येत, सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडी. पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरोनी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. मायापाश दृढतर, विवक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम अमासी, ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तिथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार, लोकादाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार, वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करून, जननिगती घरावून. परिमार्गी लागल्या पुण्यस्नान, स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकार. मार्गी लागले अतिपवित्र चिदंबराचे पुण्यस्नान. तयांचे घेऊन दर्शन, पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊन सावधान, श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित, वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत, ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र, विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार, करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती, म्हणून या उद्गिन्न होती. मग शिवराधना करीती, कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान, केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. ऐकोनिया वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेशी, तीही चित्ती तोषली. तियेशी झाले गर्भधारण, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमन, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरी, इच्छा मात्र घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगितो. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन, संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान, बाळ वाढू लागले.
प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहोनी जनी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी, पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करोन, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यांसी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कृती, पाहोनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतारी म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार, दाविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समय एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरवणी, दीक्षिता ते समजले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव हरित. यामुळे जन झाले त्रस्त, दाद त्यांचे लागेना. तयानी हे ऐकूनी मुरगोडी आले धावूनी. म्हणती दीक्षिताशी सांगून, दाद आपुली लावावी. राव बाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करावेना. मग दीक्षिताशी निरोप पाठवला, आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षिताप्रती, तयेवेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवर ईश्वर, जाईर राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिलासे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मभरी. एके समयी अक्कलकोटी, दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी, आम्ही होतो त्यांच्या घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीलाविग्रही श्री स्वामी, जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी, असतील नवलस नसेची. महासिद्ध दीक्षित, त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत, पुण्यस्नान जाणूनी. तिथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले. अमृता समान रसाळ कथा, ऐकता पावन श्रोता वक्ता. करोनिया एकाग्र चित्ता, अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळाप्पा करील जप ध्यान. तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनाची माऊली अक्कलकोटी प्रकटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामीप्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेम प्रीती, दास विष्णूवरी असोते. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसोत प्रेमळ भक्त, दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ नाथाय नमः.